नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ही घोळीची भाजी आहे। तर आपण हिला साफ करून घेतल्या। आपण ह्याची पातळ भाजी बनवणार आहोत। आमच्याकडे याला गरगाटा म्हणते ते। तर आपण बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया आधी। हे मोठे शेंगदाणे 2 चमचे शेंगदाणे घेतलेत मी, असे मोठे मोठे चिरून। परत बारीक आणि शेंगदाण्याचे कूट घेतले 3 चमचे, 2 चमचे तेल घेतले। आमचा घरचा मसाला आहे हा 3 चमचे घेतलाय। हळद, जिरे, लसणाच्या पाकळ्या 5-7 आहेत, चेचून घेतल्यात मी, आणि चवीनुसार मीठ। तर त्याच्या आधी आपण आता रेसिपीला चालू करूया। मी इथं पाणी गरम करायला ठेवले। तर हे पाणी उकळे, यामध्ये ही भाजी आपण आता टाकून घ्यायची। भाजी शिजवून घ्यायची आपण आधी, आणि नंतर फोडणी द्यायची त्याला। 10 मिनिटात भाजी शिजते। आणि याच्यामध्ये मोठे करून चेचून घेतलेले मोठे शेंगदाणे पण टाकूया याच्यामध्ये। आता आपण हे शिजवून घ्यायला तर बघा आता आपली भाजी शिजली आहे। मॅशरने जर आपल्याला याच्यामध्ये असं बारीक करून घेऊया थोडंसं। गॅस बंद करते मी। आपल्याला काय भांड्यात काढायचं। पाणी टाकले, भाजी याला चिकटली होती म्हणून ह्याच्यामध्ये काढून घेते मी आता भाजी। हेच भांडं ठेवते मी आता। परत गॅस चालू करते। भांडं गरम होईपर्यंत परत एकदा जरासं मी त्याला मॅश करून घेते पातेल्यामध्ये। असं एकसारखं घोटून घ्यायचं। भांडं आता आपलं गरम झालंय। याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते। आपलं तेल गरम झालं तर मग याच्यामध्ये आपण जिरं टाकूया। याच्यामध्ये जिरं टाकूया आपण। याच्यामध्ये लसूण टाकूया। लसूण चेचून घेतलं
लसूण आपला भाजला त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. आणि म्हणजे आमचं घरगुती लाल तिखट आहे ते 3 चमचे टाकते मी याच्यामध्ये. भाजून घ्यायचं. आता आपण ही भाजी शिजवून घेतलेली याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया. आणि आपण बारीक करून शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे ते टाकूया. जर ह्या शेंगदाण्याच्या बारीक कुठं जर घट्ट नाही आली भाजी तर आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पण टाकू शकते. तर पीठ टाकताना आधी आपण पाण्यामध्ये वाटीत पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडं पाणी टाकून एक पेस्ट करून टाकायची म्हणजे याच्यामध्ये गाठ होत नाही. याच्यामध्ये 2 टेबलस्पून टाकले शेंगदाण्याचं पीठ टाकले. तर आता आपण याला एक चांगली उकळी आणूया. याच्यावरती जरा झाकण टाकतो आपण. तर बघा आपल्या भाजीला चांगली उकळी आल्या छान अशी. तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. बघा एकदम अशी दाट अशी भाजी झाली, जास्त पातळ पण नाही. तुम्हाला पातळ वाटली तर मी सांगितल्याप्रमाणे ज्वारीचं पीठ वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून टाकू शकताय. तर मला आता याच्यामध्ये आता काही गरज वाटत नाही म्हणून मी टाकलेलं नाही. तर अशी होती माझी आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा. थँक्यू.